गॅर्डेनिया किंवा गोल्डन अनंत म्हणू शकतो आपण या प्लांटला. तर याचं रिपोर्टिंग कुंडीमध्ये कसं मी केलं होतं ते पाहूयात. खूप सुंदर दिसणारा फ्लावरिंग प्लांट आहे, रेअर फ्लावरिंग प्लांट आहे. साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये याला फुलं येण्यास सुरुवात होते. तर मेन ह्याचं फीचर किंवा वैशिष्ट्य असं आहे की कलर चेंज होतात याचे. आधी हे व्हाईट असतं, मग थोडंसं पिवळसर होतं आणि नेक्स्ट डे ते ऑरेंज होतं. तर त्याचं कलर चेंजिंग फीचर आणि त्याचा वास हा खूप छान आहे. खूप छान त्याचं फ्लावरिंग आहे, खूप वेगळं पण आहे ते फूल. आणि हा रेअर प्लांट आहे, तुम्हाला सर्वच ठिकाणी मिळणार नाही. शक्यतो जर तुम्हाला हा मिळाला तर नक्की त्याला तुम्ही तुमच्या होम गार्डनमध्ये प्लांट कलेक्शनमध्ये ॲड नक्की करा. आज आपण याचं पॉटिंग मिक्सचर साधारण कसं बनवता येईल याचं आरोग्य छान राहण्यासाठी ते पाहूया. सिमेंटची कुंडी घेतली आहे मी. साधारण कुंडीची उंची ही जास्त असावी प्लांटच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी आणि त्याच्या रूट डेव्हलपमेंटच्या दृष्टीने. बेसमेंटला अशी विटेची तुकडे किंवा चुरी भरायची आहे पाणी झिरपण्यासाठी, ड्रेनेज प्रॉपर होण्यासाठी. अनंताचं जे झाड आहे त्याला वेल ड्रेन सॉइल मिक्सर तर लागतं, पण मातीचा जो ओलावा आहे तो टिकूनही राहिला पाहिजे. अशा प्रकारचं मातीचं मिश्रण आपण अनंताच्या झाडासाठी बनवायचं आहे. अनंताच्या झाडासाठी जी माती आपण वापरणार आहोत ती उत्तम असावी, क्ले सॉइल नसावी, चिकट माती नसावी, तर अशी सुटसुटीत ती माती असावी. तर ही नदीची माती आहे आमच्या इथल्या आणि अशी ती छान सुटसुटीत असावी. तुम्हाला बागकामाची माती नर्सरीमध्ये सुद्धा मिळून जाईल. तर आपण साधारण ही 50% वापरणार आहोत. तसेच हे जे फुलझाड आहे अनंताचं त्याला हेवी फ्लावरिंगसाठी फर्टिलायझरची आवश्यकता असते, म्हणजे खतांची आवश्यकता असते. तर जेव्हा आपण याच्यासाठी मातीचं मिश्रण बनवणार आहोत पहिल्यांदाच, तेव्हा आपण त्या मातीच्या मिश्रणामध्येच वेगवेगळ्या प्रकारची खतं ॲड करायची आहेत, जेणेकरून झाडाची ओव्हरऑल ग्रोथ उत्तम होईल. तर त्यासाठी मी खतं वापरणार आहे ती मी तुम्हाला सांगते. हे आहे गांडूळ खत. हे एक ऑर्गॅनिक कंपोस्ट आहे जे तुम्हाला इझिली नर्सरीमध्ये मिळून जाईल. तर आपण गांडूळ खत वापरणार आहोत. तर हे नीमकेक पावडर आहे. याची ही जी रूट असतात किंवा मुळं जी असतात झाडाची ती नाजूक असतात, तर त्याचा प्रोटेक्शन व्हावं त्या दृष्टीने मी नीमकेक पावडर वापरणार आहे. आणि हे बोन मील आहे, असेल तर वापरायचं आहे, नाही तर तुम्ही ते स्किप करू शकता. तसेच मी थोडेसे कोळशाचे तुकडे वापरणार आहे. आणि ही रिव्हर सँड आहे, असेल तर वापरायची आहे, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. साधारण तुम्हाला माती, कंपोस्ट आणि नीमकेक पावडर ह्या 3 गोष्टी तर इसेन्शियल आहेत. जवळपास मी 50% बागकामाची माती वापरणार आहे, 30% वर्मी कंपोस्ट वापरणार आहे. तसेच बोनमील आहे, हे साधारण एक 5% आहे. आणि नीमकेक पावडर आहे ती 5% आहे. आणि थोडासा कोळसा आहे आणि थोडीशी रेती आहे किंवा रिव्हर सँड. मातीचं मिश्रण वेल ड्रेन होण्यासाठी अगदी नकळत ती टाकायची आहे, पाणी झिरपण्यासाठी. या मातीच्या मिश्रणाला वाळू असलीच पाहिजे असं नाहीये. तर आपल्याला साधारण असं मातीचं मिश्रण अनंताच्या झाडासाठी लागणार आहे. हे सर्व घटक आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आपलं असं हे वेल ड्रेन आणि ओलावा टिकवून ठेवणारं मातीचं मिश्रण अनंताच्या झाडासाठी तयार होतं. महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत: बागकामाची माती, गांडूळ खत आणि नीमकेक पावडर. या 3 गोष्टींचा वापर करून सुद्धा तुम्ही उत्तम असं मातीचं मिश्रण तुमच्या अनंताच्या झाडासाठी बनवू शकता. आता आपण हे रिपोर्टिंग करून घेऊयात. साधारण अर्धी कुंडी भरून घ्यायची आहे आणि आपण आता आपलं झाड त्यात रिपोर्ट करणार आहोत. अनंताच्या झाडाचं रिपोर्टिंग करताना त्याचे जे रूट असतात ते अजिबात डिस्टर्ब करायचे नाहीत. त्याला रिपोर्टिंगचा शॉक लागल्याने सुद्धा ते बऱ्याचदा सर्व्हाइव्ह करत नाही. ॲज इट इज ते ठेवून द्यायचं आहे कुंडीमध्ये. पूर्ण हे रूट बाउंड झालेलं आहे ती ग्रो बॅग, त्यामुळे मी ते अजिबात डिस्टर्ब केलेलं नाहीये. रिमेनिंग सॉइल मिक्सर आपण भरून देणार आहोत बाजूने. मातीचं मिश्रण जे आहे ते आपण बाजूने भरून द्यायचं आहे. आपलं जे अनंताचं झाड आहे ते कुंडीत आपण रिपोर्ट करून घेतलं आहे. अनंताच्या झाडाला रिपोर्टिंगचा शॉक लागू नये किंवा ते छान सर्व्हाइव्ह व्हावं यासाठी मी इप्सम सॉल्टचं पाणी देणार आहे त्याला सर्वप्रथम.
आपलं रेग्युलर पाणी देण्याच्या आधी. अर्धा कंटेनर मी पाणी घेतलं आहे. त्यात मी इप्सम सॉल्ट जवळपास 1 चमचा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे विरघळवून घ्यायचं आहे आणि आपल्या झाडाला आपण देणार आहोत. याचा फायदा असा होतो की आपलं जे झाड आहे त्याला रिपॉटिंगचा शॉक लागत नाही. अनंताचं जे झाड असतं ते खूप सेन्सिटिव्ह आहे. त्याचे जे रूट असतात ते जर डिस्टर्ब झालं तर प्लांट बऱ्याचदा सर्व्हाइव्ह करत नाही. त्यामुळे आपण त्याला हे पाणी देणार आहोत. रेग्युलर पाणी देण्याच्या आधी आपण त्याला इप्सम सॉल्टचं पाणी त्याच्या मध्यभागी द्यायचं आहे जिथे आपण ते झाड रिपॉट केलं आहे. अशा प्रकारे आपण आपलं अनंताचं झाड कुंडीमध्ये लावू शकतो.